पप्पा, हा बेटा. राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कोणी दिली? ओके, तुला कालच्या व्हिडिओमध्ये मी महाराजांच्या संदर्भात थोडी माहिती दिली होती, बरोबर आहे. आज थोडीशी आणखी माहिती मी महाराजांच्या संदर्भामध्ये तुला देतो की यशवंतराव जयसिंगराव घाटगे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. बालपणीचं कागलचे घाटगे घराणं जे जहागीरदार होतं ना, त्या जहागीरदारांच्या घराण्यात महाराजांचा जन्म झालेला होता. परंतु चौथे शिवाजी महाराज यांच्या अकाली निधनानंतर आनंदीबाईंनी त्यांना कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव शाहू असं ठेवलं आणि शाहू महाराजांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. 12 एप्रिल 1894 ला छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला बेटा. आणि तब्बल 28 वर्ष शाहू महाराजांनी आपल्या हयातीत गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्व जाती धर्माच्या, खास करून बहुजन समाजातला जो वर्ग आहे, अस्पृश्य समाज आहे, मराठा समाज आहे, ब्राह्मणेतर समाज आहे, या समाजाच्या कल्याणासाठी शाहू महाराजांनी आपलं आयुष्य वेचलं. 48 वर्षाचं आयुष्य शाहू महाराजांना लाभलं आणि या 48 वर्षांमध्ये जे 28 वर्ष राजा म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली, तेव्हा पूर्ण संसाधनांचा वापर करून शाहू महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अर्पित केलं होतं. तुझा जो प्रश्न आहे बेटा, राजर्षी ही पदवी त्यांना कुणी दिली, तर त्याच्या संदर्भात 2 पुरावे सांगितले जातात. की एका पुराव्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला 12 एप्रिल 1894 ला, त्यावेळेस त्यांचे जे क्षात्र गुरु आहेत त्यांनी राजर्षी ही पदवी दिली असं एक सांगितलं जातं. आणि दुसरी जी घटना आहे ती कानपूरला कुर्मी क्षत्रिय समाजाच्या लोकांनी छत्रपती शाहू महाराजांचं काम बघून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं, त्यांचा गौरव केला, त्यांचा सत्कार केला आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला वारसा सांगितला की पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून ते क्षत्रिय समाजाने कशी कशी कामं केलेली आहेत याचा आढावा शाहू महाराजांनी घेतला. आणि असं म्हटलं जातं की कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना राजर्षी ही पदवी दिली. आणि तुला राजर्षी या पदवीचं अजून एक सांगतो बेटा की रामायण काळामध्ये एकमेव ऋषी होते विश्वामित्र की ज्यांना ही राजर्षी पदवी दिली होती. आणि दुसरी एक घटना अशी आहे की कोल्हापूरजवळ सोनतळी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी महाराजांनी आश्रम सुरू केला होता आणि या आश्रमामध्ये सर्व जाती धर्माच्या मुलांची सर्व प्रकारची व्यवस्था, म्हणजे राहण्याची, मोफत खाण्याची, त्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था शाहू महाराजांनी केली होती. आणि इतकं मोठं कार्य, त्यांचं ऋषितुल्य कार्य लक्षात घेता शाहू महाराजांना राजर्षी असं आदरानं म्हटलं जातं. लक्षात आलं बेटा तुझ्या?